पुणे शिर्डी थेट रेल्वे सेवेला हिरवा कंदील. खासदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आलं. लाखो प्रवाशांची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली आहे. शिक्षण, आरोग्य, व्यापार, धार्मिक पर्यटनाला नवी चालना आणि नवी गती मिळाली आहे. राज्यातील 2 महत्त्वाच्या केंद्रांना जोडणारी ही रेल्वे सेवा सुरू झाल्यानं प्रवाशांच्या या ठिकाणी वेळ वाचणार आहे, खर्च, गैरसोय मोठ्या प्रमाणात टळणार आहे. धार्मिक पर्यटनासह शिक्षण, आरोग्य, व्यापार या क्षेत्रांना मोठी चालना मिळेल. अहिल्यानगर स्थानकावरती खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून गाडीचे प्रस्थान करण्यात आले. रेल्वे सेवेच्या मंजुरीसाठी प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी खासदार निलेश लंके यांनी रेल्वे मंत्रालय, वरिष्ठ रेल्वे अधिकारी तसेच लोकसभेच्या माध्यमातून सातत्यानं पाठपुरावा केला. विविध स्तरावरती केलेल्या प्रयत्नांमुळे अखेर ही सेवा प्रत्यक्षात सुरू झाल्यानं नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. या रेल्वे सेवेचा लाभ केवळ प्रवासी वाहतुकीपुरता मर्यादित राहणार नसून व्यापारी क्षेत्राला, कृषी क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या त्यांच्या उत्पादनाच्या बाजारपेठेशी अधिक प्रभावी संपर्क साधता येणार असून व्यापार वृद्धीला देखील चालना मिळेल. तसेच उपचारासाठी पुण्यात जाणाऱ्या रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना या सेवेचा विशेष लाभ मिळेल. खासदार निलेश लंके यांनी लोकसभेत अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे संदर्भात विविध प्रश्न सातत्यानं मांडले होते. पुणे शिर्डी थेट रेल्वे सेवा सुरू करण्याची त्यांनी रेल्वे मंत्र्यांकडे मागणी केली होती. अनेकदा पाठपुरावा देखील केला होता आणि त्याच प्रयत्नांना यश मिळाल्याचं समाधान नागरिकांनी व्यक्त केलं. काही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे खासदार निलेश लंके यांना शुभारंभ प्रसंगी प्रत्यक्ष उपस्थित राहता आलं नाही. मात्र अनुपस्थितीमध्ये त्यांच्या सौभाग्यवती राणीताई लंके यांनी हिरवा झेंडा दाखवून गाडीचे शिर्डीकडे प्रस्थान केलं. खासदार लंके यांनी शुभेच्छा देताना विकासाभूमिक कामांसाठी आपला संघर्ष आणि पाठपुरावा यापुढेही कायम राहील असा विश्वास यावेळी व्यक्त केला. जनतेच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्याचं माझं कर्तव्य आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या रेल्वे, रस्ते, आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी संबंधित प्रत्येक प्रश्नासाठी मी सातत्यानं प्रयत्नशील राहील असं देखील यावेळी लंके यांनी सांगितलं. आज आपण या ठिकाणी रेल्वे ठिकाणी पुणे शिर्डी या ठिकाणी सुरू होत आहे. तर मला खूप आनंद होत आहे कळण्यात, कारण खासदार साहेबांनी जो संसदेत प्रश्न मांडला होता तर त्या प्रश्नाची आज या ठिकाणी पूर्तता झालेली आहे. रेल्वे मंत्रालयाने सुद्धा खूप त्या ठिकाणी मदत त्या ठिकाणी रेल्वे सुरू होण्यासाठी केलेली आहे. आणि आज जे आपल्या विद्यार्थ्यांची नोकरी व्यवस्थेसाठी जी गैरसोय होत होती त्या ठिकाणी आज ती गैरसोय त्या ठिकाणी भरून निघली आणि मोठा विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी फायदा होत आहे. आणि नंतर नगर जिल्ह्याच्या ज्या साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा सुद्धा त्या ठिकाणी मोठा या ठिकाणी आज फायदा त्या ठिकाणी झालेला आहे. आणि आज खूप त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते आणि खरं पाहिलं तर खासदार साहेब त्या ठिकाणी आज उपस्थित होणार होते, पण ते बाहेर गेले कारणाने आज त्या ठिकाणी मी या ठिकाणी आले आणि एक आनंद या ठिकाणी वेगळाच होता. आणि आज हे हिरवा झेंडा दाखवत आम्ही या ठिकाणी आज रेल्वेचं प्रस्थान त्या ठिकाणी केलेलं आहे. मी सुधीर महाजन, स्टेशन प्रबंधक अहिल्यानगर. ही जी नवीन गाडी सुरू झालेली आहे हिचं टायमिंग अशा प्रकारे राहील की ती पुण्यावरनं 6:55ला निघेल, नगरला 9:12ला येईल आणि 12:30 वाजता साधारण ती शिर्डीला पोहोचेल. संध्याकाळी शिर्डीवरून संध्याकाळी 6ला निघणार आहे, 18:10ला निघेल. आपल्या इथे नगरला येईल ती 20:27ला येईल, 20:30ला डिपार्चर आहे आणि 23:55ला पुण्याला पोहोचेल. पुणे येथून पुणा शिर्डी साईनगर एक्सप्रेसचं उद्घाटन करण्यात आलं. माननीय रेल्वे मिनिस्टर अश्विनीजी वैष्णव यांनी या रेल्वेचं उद्घाटन केलं आणि त्यानंतर अहिल्यानगर रेल्वे स्थानकावरनं ही रेल्वे आता शिर्डीला गेलेली आहे. निश्चितच ही रेल्वे फक्त नगरकरांसाठी नव्हे तर शिर्डीमध्ये साई भक्तांना, शनी शिंगणापूर येथील भक्तांना ही फायद्याची ठरणार. अहिल्यानगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने आम्ही सदर रेल्वेचं स्वागत करतो. त्याचबरोबर जी दानापूर एक्सप्रेस उद्या येणार, अमृत एक्सप्रेस, ती देखील नगरला थांबणार आहे. तर त्या रेल्वेचंही देखील या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. परंतु एक खंत देखील बरोबर व्यक्त करतो की नगरकरांची एक मागणी होती, ती मागणी म्हणजे अहिल्यानगर पुणे इंटरसिटी ट्रेन किंवा शिर्डी पुणे इंटरसिटी ट्रेन ही सुरू करण्यात यावी, परंतु ती मागणी अजून पूर्ण झालेली नाही आहे. ही रेल्वे पुण्यावरनं सकाळी निघणार आणि 9-9:30ला शिर्डी या ठिकाणी पोहोचणार आहे. परंतु नगरकरांची मागणी आहे की नगर इथून सकाळी रेल्वे निघून ती 9-9:30, 10 वाजेपर्यंत पुणे येथे पोचावी, जेणेकरून नगरकर पुण्याला जाऊन आपले कामं करून परत येऊ शकतात संध्याकाळी. त्याचबरोबर ही जी मागणी आहे मागच्या 20 ते 25 वर्षापासून नगरकर करीत आहेत की अहिल्यानगर पुणे इंटरसिटी ट्रेन सुरू व्हावी. आत्ता अंशतः ती मागणी पूर्ण झालेली आहे. 100% पूर्ण होण्यासाठी अहिल्यानगर
पुणे इंटरसिटी ट्रेन किंवा शिर्डी पुणे इंटरसिटी ट्रेन ही सकाळी सुरू करण्यात यावी अशी आमची अहिल्यानगर पुणे इंटरसिटी ट्रेनच्या वतीने मागणी आहे.